सुरू करा. नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले, सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा आणि श्री ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ आयोजित आजचा कार्यक्रम ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी आणि आपण याच्यामध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि आजचे प्रमुख वक्ते श्री अभय टिळक यांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार अभय सर. नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले ही पार्ल्यातील अतिशय नामवंत सामाजिक संस्था आहे. 1923 साली स्थापन झालेली आमची संस्था आता 100च्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. आमच्या 22 शाखांच्या मार्फत आम्ही समाजातल्या विविध वयोगटातील लोकांसाठी अनेक उपक्रम राबवतो आणि प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक असे कार्यक्रम सादर करतो. आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. आमची सीताबाई पेठे स्त्री शाखा ही 1923 साली संघ स्थापन झाला, त्याच्यानंतर लगेचच स्थापन झाली आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्त्रीला आर्थिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या कसं सक्षम करता येईल या दृष्टीने स्त्री शाखा आतापर्यंत प्रयत्न करत आलेली आहे. आजचा कार्यक्रम आम्ही ज्यांच्या सहकार्याने आयोजित करत आहोत ते श्री ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ, याची स्थापना झाली 1994 साली. पार्ल्यातीलच श्री राजाभाऊ केणेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मुक्ताताई केणेकर आणि त्यांचे समविचारी लोक यांनी 1994 साली ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाची स्थापना केली. आणि 1999 साली श्री राजाभाऊंच्या असं लक्षात आलं किंवा त्यांना असं वाटलं की संत साहित्याचा प्रचार हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत झाला पाहिजे आणि त्या हेतूनी त्यांनी लोकमान्य सेवा संघाच्या सहकार्याने संतांची मांदियाळी ही 8 दिवस चालणारी व्याख्यानमाला सुरू केली. 1999 ते 2010 पर्यंत सलग 13 व्याख्यानमाला त्यांनी केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये अनेक विद्वानांनी येऊन त्यांचे विचार मांडले आणि समाज प्रबोधनाचं संतांचं जे कार्य आहे ते लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. अतिशय भरघोस प्रतिसाद ह्या व्याख्यानमालेला मिळाला. पण 2010 नंतर अशी व्याख्यानमाला घेणं शक्य नसल्यामुळे आता सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा ही आमच्या संघाच्या मार्फत या संत साहित्याच्या प्रचाराच्या दृष्टीनं आणि प्रबोधनाच्या दृष्टीनं कार्यक्रम आयोजित करत असते. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे हा विशेष आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच आता करोना काळामध्ये आपलं वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आपल्या देशाचं जीवन सर्व ढवळून निघालेलं आहे. आपण एका विचित्र अशा कोंडीत सापडलेलो आहोत आणि अशा वेळेला आपल्या संतांचे बहुमोल विचार आपल्याला मन संतुलित राखण्यासाठी कसे उपयोगी पडतील हे आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. तर आजचे आपले विद्वान वक्ते श्री अभय टिळक यांचा परिचय करून देता आहेत स्त्री शाखेच्या कार्यवाह श्रीमती राधाताई पेठे. मी पुढची सूत्र राधाताईंच्या हातात देते. राधाताई. नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखेची कार्यवाह मी राधा पेठे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या पाहुण्यांची ओळख करून द्यायचे काम आज माझ्याकडे आहे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. दुग्ध शर्करा योगच आहे असं म्हणावे लागेल. दिनांक 12 डिसेंबरला तिथीने संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीला 724 वर्षे पूर्ण झाली असून आता सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष चालू झालं आहे. म्हणजेच 725वे वर्ष सुरू झालं आहे. श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त म्हणून जे काम बघतात ते श्री अभय घनश्याम टिळक आज आपल्याकरता ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी आणि आपण या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. श्री अभयजी टिळक यांनी अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण पुण्यातील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या संस्थेमध्ये घेतले. शहराचे अर्थशास्त्र या अध्ययन शाखेत विशेष प्रावीण्य मिळवून एमफिल ही पदवी प्राप्त केल्यावर श्री टिळक गेले 3 दशके अर्थशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असून पुणे विद्यापीठात इकॉनॉमिक्स या विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच
स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा इकॉनॉमिक्सचे वर्ग घेतात. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रांमध्ये एकूण 5 वर्ष विविध स्तरांवर संपादकीय जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. 2005 पासून अर्थबोध पत्रिका मासिकाचे ते संपादक देखील आहेत. भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी या पुण्यातील एका संशोधन संस्थेचे मानस संचालक या नात्याने कार्यरत असलेले श्री टिळक यांनी 2018, 2019 आणि 2020 अशी 3 वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संत तुकाराम महाराज अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून काम केले आहे. अर्थशास्त्रीय लेखन, संपादन, अनुवाद, अध्यापन अशासारख्या क्षेत्रामध्ये सक्रिय असलेले श्री टिळक सर 82-83 पासून वारकरी संप्रदायाची प्रवचने व कीर्तनही करतात. तसेच भाग्य आम्ही तुका देखियेला हे संत तुकारामांवरील चरित्र आणि महर्षी व्यास यांचेही चरित्राचे असे 2 चरित्र ग्रंथ टिळक सरांनी सिद्ध केले आहेत. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्री शन दा पेंडसे विशेष ग्रंथकार पुरस्काराने देखील मानकरी ठरलेले आहेत. त्या पुरस्काराचे अर्थशास्त्रीय विषयावर विविध माध्यमांद्वारे विश्लेषक लेखनही ते करतात. अर्थकारण आणि अध्यात्म या दोन्ही वेगवेगळ्या विषयात पारंगत असलेले श्री अभय टिळक सर हे आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तेव्हा मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार आम्हा सर्वांना सांगावेत. हा कार्यक्रम लोकमान्य सेवा संघाच्या फेसबुकवर लाईव्ह होत आहे व अनेक प्रेक्षक याचा लाभ घेणार आहेत. तेव्हा परत एकदा सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. नमस्कार. उभारिला ध्वज तिन्ही लोकांबरी, ऐसी चराचरी कीर्तिजांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्तिकळा. असं ज्या चारही भावंडांचं वर्णन तुकोबारायांचे शिष्य असणाऱ्या निळोबाराय पिंपळनेरकरांनी केलेलं आहे. त्या ज्ञानदेवांच्या समाधीला 724 वर्ष यंदा पूर्ण झाली. योगायोग असा आहे की ज्ञानदेव समाधीस्थ झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्याच्या काळामध्ये ज्ञानदेवांच्या तिन्ही भावंडांनी समाधीचा पर्याय स्वीकारला आणि ही चारही भावंड एका वर्षाच्या आत समाधीस्थ झाली. त्यामुळे कालच्या कार्तिक वद्य त्रयोदशी पासून जे 725वं वर्ष ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचं सुरू झालेलं आहे, हे केवळ एकट्या ज्ञानदेवांचं सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष नाही, हे या चारही भावंडांच्या समाधीचं सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणखी एक योगायोगाची बाब अशी की कार्तिक वद्य त्रयोदशीच्या आधी केवळ 15च दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला नामदेवरायांच्या अवताराला किंवा अवतार कार्याला 750 वर्ष पूर्ण झाली. या दोनही एका अर्थाने मुहूर्तांचा संगम साधून या ठिकाणी आज आपण ज्ञानदेव आणि त्यांची जी कृती बहुतेक सगळ्यांना माहिती असते ती ज्ञानेश्वरी, मी मुख्य कृती एवढ्याच करता असं म्हटलं कारण ज्ञानदेवांच्या ज्या बाकीच्या साहित्य कृती आहेत म्हणजे मुख्यतः चांगदेव पासष्टी आहे, अमृतानुभव आहे, हरिपाठ आहे आणि स्फुट अभंग आहेत. याच्यापैकी हरिपाठ आणि अभंग हे निदान वारकरी सांप्रदायिकांच्या नित्य पठणातले तरी विषय आहेत. पण ज्ञानदेवांचा अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी याच्या मात्र वाटेला फार लोक जात नाहीत. मी अजिबात जात नाही असं म्हणणार नाही, काही अभ्यासक निश्चित आहेत, पण फार लोक त्या दोन साहित्य कृतींच्या परिचयाचे नसतात. ज्ञानेश्वरी त्या मानाने सगळ्यांना विख्यात आहे आणि म्हणून लोकमान्य सेवा संघाच्या माध्यमातून आणि ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाच्या संयुक्त योगदानामधनं हा आजचा जो आपण उपक्रम या ठिकाणी आखलेला आहे त्याच्या मग करता जे काही थोडंफार आपण
विचारांचं आदान प्रदान या व्यासपीठावरनं करणार आहोत. त्याच्याकरता मुद्दाम विषय आपण निवडलेला आहे, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी आणि आपण. मी सुरुवातीलाच एक दोन गोष्टी स्पष्ट करतो. पहिली गोष्ट म्हणजे मी काही व्यावसायिक वक्ता वगैरे नाही, किंवा माझे काही विषय ठरलेले आहेत, खरडा सभा गाजवणारा वक्ता आहे असा मी काही माणूस नाही. मी एक साधा संत साहित्याचा अभ्यासक आहे. दोन, हा जो आज आपण विषय या चर्चेसाठी घेतलेला आहे त्याच्या अंगोपांगांचा विस्तार करत असताना जी माझी मतं मी थोडीफार मांडेन ती माझी व्यक्तिगत मत आहेत. म्हणजे ती कुणाला आवडतील न आवडतील हा फार सांगण्यासाठी अवघड बाब आहे. पण ती मतं मांडण्यामागे कुठलाही हेतू माझा नाहीये. मी अगदी एक साधा अभ्यासक म्हणून मला जे जाणवलंय ते मी आपल्या पुढे मांडणार आहे. त्यामुळे ह्या आजच्या आपल्या संवादाकडे मी कार्यक्रम या अर्थाने न बघता हा जो एक जवळपास 13व्या शतकापासूनचा आपल्याकडे आलेला एक मोठा वारसा आहे भागवत धर्माचा, त्या भागवत धर्मरूपी मंदिराची पायाभरणी ज्यांनी केली, कारण तुकोबांच्या ज्या शिष्या आहेत बहिणाबाई, त्यांचा जो प्रख्यात अभंग आहे की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब उभारिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला असे कळस, आणि बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा. हे जे भागवत धर्म मंदिराचं रूपक बहिणाबाईंनी रचलेलं आहे, त्या मंदिराचा पाया हा ज्ञानदेवांनी घातलेला आहे. आणि हा पाया घातला म्हणजे नेमकं काय केलं ज्ञानदेवांनी, आणि तो पाया घालून हे जे मंदिर उभारलं ज्याला आम्ही भागवत धर्म असं म्हणतो, त्या भागवत धर्माची आजपर्यंत आमच्यापर्यंत चालत आलेली जी मूल्य परंपरा आहे किंवा जो मूल्य ठेवा आहे, त्या ठेव्याच्या निर्मितीमध्ये ज्ञानेश्वरीचं किंवा ज्ञानदेवांचं नेमकं काय योगदान आहे, आणि मुळात ज्ञानदेव काय सांगतायत किंवा काय सांगण्याचा ज्ञानदेवांचा प्रयत्न आहे, किंवा ज्ञानदेवांनी नेमकं काय केलंय, पाया घातला मंदिराचा याचा अर्थ ज्ञानदेवांनी काय केलं, अशा काही पैलूंचा थोडक्यात आपण आढावा या ठिकाणी मोजक्या वेळेमध्ये घेणार आहोत. आणि तो मोजक्या वेळेमध्ये घेत असताना काही गोष्टींना आपल्याला केवळ स्पर्श करणं शक्य आहे, कारण हा विषय आणि त्याचं हे जे शीर्षक आपण तयार केलेलं आहे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी आणि आपण, हे मी आपलं संयोजकांनी मला फोन केल्यानंतर त्यातल्या त्यात कुठेतरी ऐकणाऱ्या श्रोत्यांना ह्या विषयाशी आपलं नातं आपल्याला जोडता येत आहे असं वाटावं म्हणून पटकन मी आपलं थोडी ज्याला आपण कॅची म्हणतो अशी ही फ्रेज तयार केली की ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी आणि आपण. पण नंतर मलाच जाणवलं की हे एक 40-50 मिनिटांमध्ये याचे सगळे पैलू उलगडून मांडणं ही अवघड बाब आहे. त्यामुळे काहीच गोष्टींवरती आपण इथे लक्ष केंद्रित करणार आहोत. या शीर्षकामधला आपण हा जो शब्द आहे की ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी आणि आपण, हा घालण्याचा एक हेतू आहे. तो हेतू असा आहे की अलीकडच्या काही वर्षामध्ये म्हणजे माझं निरीक्षण असं आहे की एकूण आपली परंपरा, संस्कृती, संत परंपरा, त्याच्यात महाराष्ट्राचा असणारा मोठा वारसा, याच्याबद्दल एक अत्यंत म्हणजे उत्साही, उत्सवाचं असं एक वातावरण समाजाच्या विविध स्तरांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि याच्यामध्ये पूर्वगौरववाद हा अत्यंत प्रखर आहे की 1700 वर्षाची परंपरा आहे, हा संतांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, मराठी मनाची धारणा ही संतांनी केलेली आहे, त्याच्यात वारकरी संप्रदाय हा संपूर्ण आमच्या मराठी संस्कृतीचा मेरुदंड आहे, अशा प्रकारची सगळी वर्णनं जी आहेत त्याला बहर आलेला आहे. ह्याच्यात चुकीचं काही नाहीये, म्हणजे ही वर्णनं अयथार्थ आहेत असं मी अजिबात म्हणत नाहीये. प्रश्न एवढाच आहे की ह्या परंपरेचा आणि ह्या परंपरेने जो मूल्य संचय निर्माण केलेला आहे त्याचा आणि आपल्या आजच्या रोजच्या जगण्याचा सांधा कितपत जुळतो, तो जुळावा यासाठी आपण प्रयत्नशील डोळसपणे असतो का,
आणि मुळात या संत परंपरेशी आणि त्या संत परंपरेने जी विचाराची धारा महाराष्ट्रामध्ये वाहती ठेवलेली आहे तिच्याशी आपलं नेमकं नातं काय आहे, या मुद्द्याचा जर आपण परामर्श घेतला नाही तर एक मोठी ठेव बँकेमध्ये पडू नये आणि तो ऍसेट किंवा ती मालमत्ता आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे, पण तिचा आमच्या रोजच्या जीवनात फायदा काय आहे? तर काही नाही आहे, पूजा करण्यापुरता आहे, पारायण करण्यापुरता आहे, नमस्कार करण्यापुरता आहे. पण ह्याच्या पलीकडे या परंपरेचं प्रयोजन काय आहे? या सगळ्या विचारापासून आपल्याला काय शिकायचं आहे? ज्ञानदेवांचे कोणतं दर्शन आज आपल्याला अनुकरणीय म्हणणं सुद्धा अवघड आहे, पण प्रेरणादायी ठरू शकतं, अशा काही मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि म्हणून ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी आणि आपण हे शीर्षक आपण आजच्या कार्यक्रमाकरता म्हणजे या विचार आदान प्रदानासाठी, वैचारिक आदान प्रदानासाठी निवडलेलं आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो की ही जी संतांची परंपरा आहे आमची, म्हणजे आपण 1270 हा इसवी सन 1270 हा नामदेवरायांचं जन्मवर्ष आहे आणि इसवी सन 1275 हे ज्ञानदेवांचं जन्मवर्ष आहे. हा जर आपण आरंभ बिंदू धरला आताच्या विश्लेषणापुरता तर जवळपास गेली 750 वर्ष हे जे विचारधन आपल्या बरोबर आलेलं आहे, ही जी परंपरा आपल्या बरोबर वाहत आलेली आहे, हिचं जागरण करायचं किंवा ही परंपरा आपण जतन करायची असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नेमकं काय अभिप्रेत आहे आपल्याला? मुळात संतांची शिकवण आम्ही जपली पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा काय जपायचं नेमकं? म्हणजे संतांचे अभंग जपायचे, संतांचे अभंगामधले शब्द त्याचे ते जतन करून ठेवायचे, त्यांचं रोज पठण करायचं किंवा त्यांच्यावरती कीर्तन, प्रवचन, व्याख्यानं ही आयोजित करून त्याचा प्रसार करत राहायचं का? संतांनी ज्या प्रेरणा जागवल्या त्या प्रेरणा आजच्या संदर्भामध्ये कशा प्रस्तुत आहेत किंवा कितपत प्रस्तुत आहेत आणि त्यांचा अंगीकार आज आम्हाला आमच्या आजच्या जीवनामध्ये करता येतो का हे बघायचं, हा खरा माझ्या दृष्टीने मुख्य प्रश्न आहे. शब्द काय आहेत? शब्दांना तात्कालिक अर्थ असतो. म्हणजे आज संपूर्ण आपण ही जी आमची म्हणजे वारकरी परंपरा आहे की निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंत हा जो जवळपास 4-4.5 शतकांचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये या प्रत्येक संतांनी जी परिभाषा वापरलेली आहे, अभंग आहेत, ओव्या आहेत, त्याच्यामधले जे दृष्टांत आहेत, त्याच्यामधले जे संदर्भ आहेत, ते बहुतेक आज सगळे आपण मागे सोडून आलेलो आहोत. मग शब्द जरी तोच असला तरी त्या शब्दांना ज्ञानदेवांच्या काळामध्ये असलेला अर्थ आणि आजच्या काळामध्ये त्या शब्दाला प्रचलित सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, जातीय अशा सगळ्या चौकटीमध्ये प्राप्त होणारा अर्थ याच्यात महद अंतर असणार आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे. मग संतांचे विचार जपायचे म्हणजे मग त्यांचे शब्द जपायचे का? आणि शब्दांचे जर अर्थ बदलत असतील तर आम्ही काय करायचं हा प्रश्न येतो. माझ्यापुरती मी याची सोडवणूक अशी केलेली आहे की संतांचे विचार, त्या विचारांची परंपरा, त्या विचारांचं भान, त्या परंपरेची एका अर्थाने जबाबदारी स्वीकारायची. म्हणजे त्या विचाराबद्दल जी संतांची प्रेरणा आहे ती प्रेरणा आपल्याला जपता यायला पाहिजे. या दृष्टीने जेव्हा आपण ज्ञानदेवांकडे बघतो तेव्हा अतिशय पहिला ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात मोठा जो गुण आपल्याला जाणवतो तो असा की एक पर्यायी व्यवस्था ज्ञानदेवांनी उभी केलेली आहे. थोडं आपण 13व्या शतकाचं जे सामाजिक, सांस्कृतिक जो पार्श्वपट आहे तो आपण नीट समजावून घेऊया की हा संपूर्ण महादेवराव यादव देवगिरीचा जो आहे, जी यादव सत्ता आहे, ही यादव सत्ता कमालीची वर्णाश्रम प्रधान आणि वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेली व्यवस्था होती. आणि म्हणून ज्याला आम्ही म्हणजे जन्माधिष्ठित अधिकार प्रामाण्य म्हणतो त्याचा तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये अतिशय मोठा जबरदस्त पगडा होता. आणि
त्या तत्कालीन प्रचलित व्यवस्थेमध्ये जे समाज घटक सगळ्या प्रकारच्या प्रगतीच्या प्रवाहापासून अलग ठेवले गेले होते किंवा त्या प्रवाहाच्या बाहेर जे होते, पडलेले होते किंवा ठेवलेले होते, त्यांच्या अभ्युदयाची वाट काय, त्यांची उन्नती कुणी करायची आणि त्याच्याकरता त्या प्रचलित व्यवस्थेमध्ये काही अवकाश किंवा स्पेस आहे का, हे शोधण्याचा पहिला प्रयत्न केलाय ज्ञानदेवांनी. म्हणून एका त्यावेळी प्रचलित असणाऱ्या एका अत्यंत बलशाली विचारव्यूहाला आणि ज्या विचारव्यूहावरती तत्कालीन समाज व्यवस्था आणि त्या समाज व्यवस्थेमधला लोकव्यवहार हा ज्या विचार प्रणालीला धरून आखलेला होता आणि जी विचार प्रणाली ही मूलतः भेदप्रवण आणि भेदमूलक होती, त्या व्यवस्थेने दूर ठेवलेल्या समाज घटकांसाठी एक अवकाश निर्माण करणं हे अत्यंत कठीण काम ज्ञानदेवांनी केलेलं आहे. आपण बोलताना पटकन म्हणून जातो की ज्ञानदेवना म्हणजे ज्यांना तत्वज्ञानाची थोडीफार आवड आहे किंवा परिचय आहे किंवा पार्श्वभूमी आहे, त्यांना ज्ञानदेव म्हटलं की चिदविलास असा एक पटकन शब्द आठवतो. की काय केलं ज्ञानदेवांनी वैचारिक क्षेत्रामध्ये, किंवा ज्याला आपण सैद्धांतिक विश्व म्हणतो, त्या सैद्धांतिक विश्वामध्ये ज्ञानदेवांची भर काय घातलेली आहे ज्ञानदेवांनी, तर आम्ही असं म्हणतो की ज्ञानदेवांनी चिदविलासवाद असा मानलं. हे बोलणं फार सोपं आहे, पण चिदविलासवाद ही केवळ एक तार्किक उपपत्ती नाहीये. चिदविलासवाद ही जगाकडे बघण्याची एक अत्यंत आमूलाग्र वेगळी अशी दृष्टी आहे की जी दृष्टी वेदप्रणित जगाच्या स्वरूपाबद्दल किंवा स्वरूपाच्या सापेक्ष अत्यंत वेगळी भूमिका मांडणारी ती दृष्टी आहे. संपूर्ण म्हणजे आज आपल्याला तो आपला प्रांतही नाही, तिकडे जायला आज वेळही नाहीये आणि प्रयोजनही नाहीये, पण संपूर्ण जो वेदांत आपण म्हणतो त्या वेदांतानुसार हे दिसणारं जे जग आहे, ज्या जगामध्ये आपण रोज राहतोय, आता ज्या जगामध्ये बसून आपला हा संवाद आता चालू आहे, हे जग हे आभासी आहे, मायामय आहे, दुःखमय आहे आणि म्हणून ह्याच्यात फसता कामा नाहीये, मायेमध्ये अडकता कामा नाहीये, याचा त्याग केला पाहिजे, सगळ्या प्रकारच्या भोगांपासून दूर राहिलं पाहिजे, अशी एक जी आपण म्हणू एका अर्थाने थोडा पारिभाषिक शब्द वापरायचा तर मोक्ष प्रधान अशी जी विचारधारा होती, त्या विचारधारेला पूर्णपणे समांतर अशी नवी विचारधारा ज्ञानदेवांनी प्रस्थापित केली. हे ज्ञानदेवांचं सगळ्यात पहिलं मोठं कर्तृत्व आहे किंवा योगदान आहे. त्या जीवनदृष्टीचं नाव चिदविलासवाद आहे. ही केवळ काही सूत्र तयार करून आणि ती संस्कृतामध्ये किंवा कुठल्या तरी भाषेमध्ये गुंफून तयार केलेला तो विचारव्यूह नाहीये, ती एक वेगळी जीवनदृष्टी आहे. त्या जीवनदृष्टीच्या मुळाशी एक वेगळं जीवनविषयक तत्वज्ञान आहे आणि ते जीवनविषयक तत्वज्ञान जर आम्ही अंगीकारलं तर आमचा लोकव्यवहार हा पूर्णपणे वेगळ्या धर्तीने बनतो किंवा साकारतो, इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे. पहिलं ज्ञानदेवांचं आजच्या भाषेमध्ये कॉन्ट्रीब्युशन हे आहे की हा संपूर्ण वेगळा विचारव्यूह तयार करणं, ज्याला चिदविलास असं नाव शास्त्रीय परिभाषेमध्ये दिलेलं आहे, त्याच्या सुद्धा चिदविलासामध्ये जायची आपल्याला आता खरंच म्हणजे खरोखरच वेळ नाहीये. साधं त्याचं सूत्र असं आहे की जे ज्ञानदेव सांगतायत की ज्या जगामध्ये आम्ही जगतोय, अहो आम्ही पदोपदी सुख भोगतो, दुःख भोगतो, आनंदाचे क्षण आमच्या वाट्याला येतात, घरामध्ये काही मंगल घडलं की आनंद होतो, घरामध्ये दुःखद घटना घडली की आम्ही दुःखी होतो, आवडता पदार्थ मिळाला की आनंद वाटतो, नावडता पदार्थ वाट्याला आला तर दुःख होतं, एखादी गोष्ट अचानक प्राप्त झाली तर आपण अगदी म्हणजे स्वर्गसुखामध्ये असं वाटतो. हे सगळे अनुभव जे आहेत, जे आम्हाला ह्या शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या माध्यमातून अखंड प्रतिक्षणी ज्या जगाशी आमचा संवाद चाललेला असतो, हे जग हे आभासमय नसून सत्य आहे. हे ठणठणीतपणे जो विचारव्यूह सांगतो त्या विचारव्यूहाचं नाव चिदविलास आहे. ज्ञानदेव त्याचं जागरण या भूमीमध्ये करतात. ही सगळी परंपरा जी आहे, या परंपरेला काश्मीर शैवमत असं नाव आहे, कारण ह्या ज्याला आपण स्कूल ऑफ थॉट म्हणतो किंवा हा जो विचारव्यूह आहे किंवा ही जी विचाराची परंपरा आहे, हिचा उगम काश्मीर मधला आहे आणि तो शैव परंपरेमधला आहे, म्हणून त्याला काश्मीर शैवमत
असं म्हणतात. त्या काश्मीर शैव मतामधलं हे जे सूत्र आहे की हे जे विश्व आहे ज्या जगामध्ये आपण राहतोय ते जग हे क्षणोक्षणी बदलत आहे. ते बदलणं हा त्याचा स्वभाव आहे. पण ते विश्व हे खोटं नाहीये, ते मायामय नाहीये. अहो ते सत्य आहे. ह्या विश्वामध्ये आपल्या वाट्याला येणारा प्रत्येक अनुभव हा सत्य आहे आणि तो भोगायचा आहे. तो चांगला असेल तर आनंदाने भोगायचा आहे, दुःख असेल तर फार त्याच्यामध्ये बुडून न जाता पण भोगायचं आहे. कारण ह्या जगण्यापेक्षा ह्याच्या पलीकडे आणखी वेगळं जग, सुंदर, जिथे कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, असं परिपूर्ण आदर्श जग ह्या जगाच्या पेक्षा वेगळं कुठे आहे. आणि त्या वेगळ्या जगामध्ये किंवा मोक्ष नावाच्या प्रांतामध्ये प्रवेश मिळवण्याकरता आम्हाला ज्या जगामध्ये आम्ही आमचं ऐहिक जीवन जगतो आहोत ते जीवन वेगळ्या पद्धतीने आम्हाला जगावं लागेल. पर्यायाने आम्हाला काहीतरी साधना करायला लागेल. आमच्या रोजच्या जगण्याचे आम्हाला दिशा बदलायला लागेल. हे काहीही करावं लागत नाही. कारण आपण ज्या जगामध्ये जगतो आहोत त्या जगापेक्षा उच्च, त्या जगापेक्षा सुंदर, त्या जगापेक्षा शाश्वत असं कुठेतरी एक वेगळं जग आहे. आणि त्या जगामध्ये आपल्याला आपली जागा आरक्षित करून ठेवायची आहे. आणि त्याच्याकरता माणसाचा हा जन्म जपजाप्यामध्ये, साधनेमध्ये, तीर्थाटनामध्ये, देवतार्चनामध्ये घालवायचा आहे. असं कुठलंही दर्शन ज्ञानदेव मांडत नाहीत. चितविलासाचा व्यवहारातला अर्थ हा आहे. एकच शिव नावाचा पदार्थ जो आहे त्या शिवाचं आविष्करण म्हणजे हे जग आहे. ज्ञानदेवाने एक फार अप्रतिम दृष्टांत अमृतानुभवामध्ये दिलेला आहे. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे, आवासवा घाले पाय शिवयात्रा होतची जाय. ज्ञानदेव असं म्हणतात की कल्पना करा की आम्ही शंकराच्या मंदिरामध्ये गेलोय. आता आपण पार्ल्यातले आपला पार्लेश्वर आपल्या परिचयाचा आहे. समजा आपण पार्लेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो आणि घटकावर असं गृहीत धरू की मंदिराला 3-4 दरवाजे आहेत. आम्ही कुठल्याही दरवाज्यातून आत जरी प्रवेश केला तरी आम्ही त्या मंदिराच्या प्राकारात उभे आडवे, दक्षिणेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे कसेही कुठल्याही दिशेने कसेही हिंडलो, कुठेही बसलो, कुठेही घटकावर टेकलो तरी आम्ही त्या मंदिराच्या आवारातच असतो. पर्यायाने आम्ही मंदिरातच असतो. ज्ञानदेव म्हणतात तसं आपलं जगणं आहे. हे संपूर्ण जे दृश्य विश्व आहे हे विश्व म्हणजे त्या शिवाचं स्फुरण आहे, शिवाचं उन्मीलन आहे, शिवाचा विलास आहे, शिवाचं प्रगट रूप आहे. आणि ह्या जगामध्ये आपण जे जगतो आहोत हे आपण त्या भावनेने जगायचं आहे. त्यामुळे आपला सतत संपर्क जो आहे तो त्या शिवस्वरूपाशीच आहे. ते शिवस्वरूप कधी मित्राच्या रूपाने उभं राहतं, कधी वैर्याच्या रूपाने आपल्या विरुद्ध घावडाव करतं, पण ते आहे ते शिवत्वच आहे. आणि म्हणून आपला व्यवहार जो आहे, आपला व्यवहार हा म्हणून अधिक प्रगल्भपणे आपल्याला करण्याची गरज आहे. हा जो संपूर्ण विचारव्यूह आहे चिद्विलासाचा, त्याचा व्यवहारातला अर्थ आहे. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणू, त्याचा व्यवहारातला अर्थ हा आहे की भक्त म्हणजे जोडलेला असणं. आपण जेव्हा म्हणतो की आज आमची विभक्त कुटुंब पद्धती, याचा अर्थ कुटुंबातले वेगवेगळे घटक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे संसार करून आता नांदतायत. पूर्वी कुटुंब एकत्र होतं, आता ते विभक्त झालंय. म्हणजे जे वेगळं झालेलं आहे, जे तुटलेलं आहे त्याला विभक्त म्हणतो. त्याच्या विरुद्ध म्हणजे जो जोडलेला आहे तो भक्त आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की अहो हे संपूर्ण विश्व आपल्या सकट, ज्ञानदेवाचा मी आपला अभंग सांगतो, सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे, आजी सोनियाचा नो वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे. सबाई अभ्यंतरी, आत आणि बाहेर एकच तत्व भरलेलं आहे. आणि त्यामुळे इथे आता काही साधन, काही साध्य हे उरलेलं नाहीये. भक्ती हे जे दर्शन आहे, जे ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे, त्या भक्ती दर्शनाचा संबंध ही जी चिद्विलासाची जीवनदृष्टी आहे त्याच्याशी जोडलेला आहे. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात, ती ओवी फार महत्वाची आहे. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात की ती 9व्या अध्यायातली ओवी ही बहुतेक सगळ्या पाठ असते. ती ओवी अशी आहे की जया भक्तीची येतुली प्रीती, काही ठिकाणी पाठभेद आहे, जया भक्तीची येतुली प्राप्ती
ते कैवल्याते परवते सर म्हणती, जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. ज्ञानदेवांनी भक्तीची जी व्याख्या केलेली आहे ती भक्तीच्या परंपरेमधली जी आमची धारणा आहे, जे आमचं आकलन आहे भक्तीचं, त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ज्ञानदेवांची व्याख्या काय लक्षात घ्या. ज्ञानदेव असं म्हणतात, आणि ही व्याख्या ज्ञानदेवांच्या चिद्विलासाची जी जीवनदृष्टी आहे तिच्याशी सुसंगत आहे. हे ज्ञानदेवांचं सगळ्यात मोठं दुसरं योगदान आहे की भक्तीची व्याख्या ज्ञानदेवांनी बदललेली आहे आणि त्याचा संबंध आमच्या जगण्याच्या प्रतवादीशी जोडलेला आहे. ज्ञानदेवांची ओबीजी आपण बघितली 9व्या अध्यायामधली की जया भक्तीची तुली प्रीती, ते कैवल्याते जे कैवल्याते परावते सर म्हणती, जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. कृष्णाच्या मुखामधून ज्ञानदेव बोलताय आणि ते असं म्हणतात, अर्जुना अरे मी जी तुला भक्तीची व्याख्या आता सांगणार आहे, ही भक्ती ज्याला कळली, ही भक्ती ज्याच्या अनुभवाला आली, ही भक्ती ज्याच्या जगण्याचा भाग बनली, तो कसा आहे, ते कैवल्याते परवते सर म्हणती. अरे त्यांच्या समोर मोक्ष हात जोडून जरी उभा राहिला तरी मी ज्या भक्तीची व्याख्या किंवा अपेक्षा करतोय त्या भक्तीचं सारभूत तत्व ज्याला कळलेलं आहे, तो माणूस, तो साधक, तो उपासक त्याच्या समोर हात जोडून मोक्ष जरी उभा राहिला की ज्या मोक्षासाठी बाकी सगळं जग छाती फुटेपर्यंत धापा टाकत असतं, ऋषीमुनी तापस हे कडोविकडीची तपस्या करून मोक्षासाठी धडपड करतात, तो मोक्ष त्या अशा भक्तासमोर जरी येऊन उभा राहिला तरी तो म्हणतो, बाबा तू जरा थांब, तू जरा पलीकडे सरक, मला तुझी गरज नाहीये, माझं जे आहे साध्य किंवा इप्सित ते वेगळंच आहे. हे कोण म्हणतो, तर मी जी व्याख्या सांगतोय भक्तीची, ती ज्ञानदेवांनी या ओवीच्या उत्तरार्धामध्ये घातलेली आहे. जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. ज्या भक्तीची मला अपेक्षा आहे हे ज्ञानदेव कृष्णाच्या मुखामधून अर्जुनाला ऐकवतायत की अर्जुना कोणती भक्ती मला प्रिय आहे किंवा कोणत्या भक्तीचा संबंध माझ्या जगण्याचा स्तर उंचावण्याशी आहे, ज्या जगण्यामध्ये गुणात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ज्या भक्तीमध्ये ताकद आहे, ती भक्ती आहे कोणती, जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. अरे ज्याला मी सांगतोय ती भक्ती कळलेली आहे, त्याच्या जगण्याच्या प्रत्येक हेतुक किंवा अहेतुक क्रियेमधून, लहान सहान कामांमधून, अरे त्याचं बसणं, उठणं, बोलणं, चालणं, फिरणं, राहणं, खाणं, जेवणं, व्यवहार करणं, व्यापार करणं, आदान प्रदान करणं, हे सगळे त्याचे जे स्वाभाविक व्यवहार आहेत, अरे त्या स्वाभाविक व्यवहारांमधनं मूर्तिमंत नीतीचं दर्शन घडेल, त्याला मी भक्तिवान म्हणतो. संपूर्ण ज्ञानदेवांचं जे मोठं दुसरं कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे की आम्हाला जीवन भक्तिमय बनवायचं आहे. म्हणजे काय, तर अरे अर्जुन, जर आम्हाला चिद्विलासाचा व्यवहारातला अर्थ जर कळला असेल तर भक्ती किंवा त्या शिवाचं दर्शन हे आम्हाला जन्मतः कळो न कळो, आवडो न आवडो, हे चिकटलेलं आहे. जशी कातडीला म्हणजे शरीराला त्वचा चिकटून येते तसं ते शिवत्व आम्हाला अंतर्बाह्य व्यापून उरलेलं आहे. त्यावर एका अर्थाने भक्ती हे साध्य मग उरत नाही. मग व्यवहारामध्ये आम्ही कसं जगायचं आहे, आम्ही नीतीने जगायचं आहे. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे, अर्जुना जो भक्तिवान आहे तो नीतिवान असलाच पाहिजे. किंबहुना ह्या वाक्याचा जर मी व्यत्यास केला तर जो नीतिमान आहे त्यालाच भक्तिमान म्हणता येईल. म्हणजे सगळ्या प्रकारची लांडी लवाडी आणि लुबाडणूक समाजाची करायची आणि मग कुठेतरी मोठं दान देऊन धन्यता मानायची, याला ज्ञानदेव भक्ती म्हणत नाही. त्याची प्रत्येक कृती जयांचे लीला माझी नीती जियाली दिसे. अरे ज्याच्या छोट्या छोट्या कृतींमधनं सुद्धा जगाला प्रतिक्षणी मूर्तिमंत नीतीचं दर्शन होतं, त्याला
भक्त म्हणावं आणि त्याचं जे तसं नीतिमय जगणं आहे त्या जगण्याचं नाव भक्ती आहे. भक्ती हे साधन पण नाही, भक्ती हे साध्य पण नाही, भक्ती अवस्था आहे. भक्ती ही जगण्याची रीत आहे आणि ती भक्ती कशी आहे की जिला नीतीचं अस्तर आहे. हा ज्ञानदेवांचा सगळ्यात मोठा ठसा आहे. संपूर्ण आमच्या पुढच्या वारकरी संप्रदायामधला पुढचा संपूर्ण आपण जर संत विचार बघितला त्याच्यामध्ये ज्ञानदेवांचं हे जे दर्शन आहे हे सतत सर्वत्र आपल्याला झंकारत राहिलेलं दिसतं. मी आपल्याला उदाहरण देतोय. या भागवत मंदिराचा जो कळस म्हणजे आमचे तुकोबाराय आहेत, नीतिमान जीवन हेच भक्तीचं सार सर्वस्व आहे. तुकोबांचा मी आपल्याला एक अभंग सांगतो. हेच तत्व तुकोबा म्हणतात बरं का. तुकोबांचा एक फार गोड अभंग आहे. महाराज असं म्हणतात की आम्ही सगळे पोटा पाण्यासाठी कोणी व्यापार करतो, कोणी धंदा करतो. व्यापारी असेल तर तुकोबांचं एक रूपक आहे व्यापारावरचं. महाराज म्हणतात बर्वे दुकानी बैसावे, श्रवण मनन असावे, सार असाराची पोती, ग्राहक पाहुनी करा रीती, पूर्ण साठवावा माल, नका फुगवू उगीच गाल. पुढची ओळ महत्वाची आहे. सत्य तराजू पै धरा, नको खोट्याचा विकरा. मला जर ज्ञानदेवांना ज्या भक्तीची अपेक्षा आहे, ज्या भक्तीचा उगम त्यांच्या चिद्विलासामधनं निर्माण होणाऱ्या जीवन दृष्टीशी अभिन्नपणे जोडलेला आहे, ती भक्ती कळलेला जर व्यापारी असेल तर त्याचा तराजू हा नेहमी योग्यच वजन दाखवेल. तो कॅलिब्रेट केलेलाच असेल. सत्य तराजू पै धरा. महाराज म्हणतात नका खोट्याचा विकरा. ही नीतिमानता ज्ञानदेवांना अभिप्रेत असणाऱ्या भक्तीचं व्यवहारातलं दर्शन आहे. हा विचार बिंबवणं हे ज्ञानदेवांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. तुकोबांचा अभंग दुसरा मी जो म्हणतोय की आम्ही नोकरी करतो. जो व्यापारी आहे तर महाराजांनी सांगितलंय की सत्य तराजू पै धरा, नका खोट्याचा विकरा. नोकरदार माणूस जो आहे तुकोबांनी एकाच ओळीमध्ये जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे, हे जे ज्ञानदेवांनी भक्तीचं सार सर्वस्व मानलेलं आहे त्याचा खुलासा तुकोबा एका ओळीमध्ये करतात. महाराज असं म्हणतात चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. मला जेवढा पगार मिळतो त्या पगाराच्या बदल्यात माझ्याकडनं त्या कार्यालयाला, त्या संस्थेला जेवढा कामाच्या स्वरूपामध्ये मोबदला मी देणं अपेक्षित आहे तो जर मी देत नसेन, दुसऱ्या भाषेमध्ये मी केवळ घड्याळाचे 8 तास भरत असेन किंवा आजच्या भाषेमध्ये मी केवळ पाट्या टाकत असेन तर तुकोबा म्हणतात खाणे अनुचित वेतन. म्हणजे मला जो मेहनताना मिळतोय त्याचा परतावा मी देतोय का नाही हा अखंड मनामध्ये तराजू आपल्या तोललेला असणं, याचा अर्थ जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. ही भक्तीची व्याख्या जी आहे ही पूर्णपणे नवीन पायावरती अधिष्ठित करणं हे ज्ञानदेवांचं अत्यंत मोठे आपल्यावरचं ऋण आहे. हे जर केलं तर कोणत्याही प्रकारच्या धार्मिक किंवा ज्याला आम्ही कथित अध्यात्म म्हणतो त्या कर्मकांडाची जीवनामध्ये जरुरीच भासत नाही. ज्ञानदेवांचा उल्लेख तिथे आहे, ज्ञानदेवांचा निर्देश तिकडे आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की तरी कीर्तनाचे नि नडनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानदेवांची अप्रतिम मूवी आहे. अध्याय कदाचित चुकेल माझा पण बहुतेक 13वा अध्याय आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की कीर्तन हा जो प्रकार आहे याचं प्रयोजन काय हो? मनोरंजन करणं किंवा रंजनातून प्रबोधन करणं हा व्यवहारातला अर्थ आहे. कीर्तनाचा कोणता परिणाम समाज मनावरती आणि व्यक्ती जीवनावरती ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे ते ज्ञानदेव इथे म्हणतात. ज्ञानदेव असं म्हणतात तरी कीर्तनाचे आणि नडनाचे. नडनाच हा जुन्या मराठी मधला शब्द आहे, हा प्राकृतातला शब्द आहे. हा आजच्या मराठीमध्ये आपण विसरून सुद्धा गेलेलो आहोत. नडनाच याचा अर्थ परमोच्च अवस्था, उत्कर्षाची परिसीमा, हा नडनाच या शब्दाचा अर्थ आहे. ज्ञानदेव असं म्हणतात तरी कीर्तनाचे नि नडनाचे. ज्यावेळी कीर्तन ही जी भक्ती आहे आणि त्या भक्तीमध्ये अनुस्यूत असलेला जो भाव आहे त्या
भावाचं जागरण जेव्हा आमच्या शरीर मन आणि बुद्धीमध्ये परमोत्कर्षाने होतं, उत्कर्षाच्या चरमबिंदूला जेव्हा कीर्तन जाऊन पोचतं, काय होतं? नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनाचा अर्थ, कीर्तनाचं प्रयोजन, कीर्तनाचा हेतू हा पाप बुद्धी नाहीशी करणं हा अभिप्रेत आहे ज्ञानदेवांना. संपूर्ण आपण हे जे काही फक्त अगदी मोजके पैलू ज्ञानदेवांच्या कर्तृत्वाचे आणि व्यक्तिमत्वाचे जे बघतो आहोत, त्याचे मी म्हटल्याप्रमाणे मोजक्या वेळेमध्ये जेवढं आपल्याला अगदी आढावा घेता येईल किंवा फक्त स्पर्श करत आपण चालतो, हे काही मोजकेच बिंदू आपल्याला घेता येणार आजच्या उपलब्ध वेळेमध्ये. कीर्तन कशाकडे? आज कीर्तन आता मी सांगतो, मी या संप्रदायामध्ये आता 40 वर्ष आहे. आजच्या इतकी कीर्तनाला उत्तम आणि अनुकूल परिस्थिती याच्यापूर्वी कधी लाभलेली नव्हती. 90 सालानंतर जागतिकीकरण उदारीकरणामध्ये सगळ्या समाजाच्या विविध स्तरामध्ये भरपूर पैसा आलेला हातामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे गावोगावी शहरोशहरी कीर्तनाचे मोठमोठे कार्यक्रम, 8-8 दिवस सप्ताह, भरपूर मोठ्या बिदाग्या, लाखाचे बजेट्स कीर्तनांचे, हे सगळीकडे लयलूट आहे. पण त्या कीर्तनाचा जो परिणाम आहे ज्ञानदेवांना अभिप्रेत, जे नामच नाही पापाचे ऐसे केले, ते कुठे दिसतंय का तितक्या प्रकर्षाने? हा खरा शोधाचा प्रश्न आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, ज्याला कीर्तनाचा गाभा कळला, कीर्तन नावाच्या भक्तीचा पर्यायाने एका जीवन पद्धतीचा उत्कर्ष ज्याच्या जीवनामध्ये साधला गेला, त्या व्यक्तीच्या जीवनावरती त्या कीर्तन रूपी भक्तीचा कोणता चिरठसा अभिप्रेत आहे? नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. अरे, ज्याला मी म्हणतोय ते कीर्तन कळलं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप या शब्दाला सुद्धा अर्थवत्ता उरणार नाही. पाप हा शब्द त्याच्या जीवनशैलीशी अप्रस्तुत ठरेल. का? कारण त्या जर कीर्तनाला किंवा कीर्तनामुळे जे होणं अपेक्षित आहे, ज्ञानदेव म्हणतात मला, ते जर त्या ठिकाणी साकारलं तर त्या जीवाच्या ठिकाणी असणारी पापबुद्धीच नाहीशी होईल आणि पापबुद्धी नाहीशी झाल्यामुळे हातून पाप घडणार नाही आणि पाप घडलं नाही की त्या पापाचं निराकरण करण्यासाठी प्रायश्चित्त करण्याचा एक जो मोठा धंदा सर्वत्र आज पसरलेला आहे. प्रत्येक तीर्थस्थानामध्ये, प्रत्येक देवळामध्ये जे आज अध्यात्माचे बाजार मांडलेले आहेत, जी दुकानदारी चाललेली आहे, ज्ञानदेव असं म्हणतात, त्या दुकानदारीचं प्रयोजन उरणार नाही. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. ज्ञानदेवांचं समाज निरीक्षण त्या काळात सुद्धा किती सूक्ष्म आहे बघा. त्यावेळी सुद्धा कर्मकांडाच्या नावाखाली, धार्मिक आध्यात्मिक क्रियांच्या नावाखाली मोठमोठ्या व्रतव्रतांतर आणि संकल्पांच्या झुंडी करून व्यवसाय मांडून परमार्थाचा सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करण्याचे जे व्यवसाय तीर्थक्षेत्रांमध्ये का किंवा सर्वत्र त्यावेळी जे प्रचलित होते, ज्ञानदेव त्याच्यावर बोट ठेवतायत. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. जर ही ज्ञानदेवांना अभिप्रेत असणारी भक्ती आज आम्हाला जर अनुकरायची, म्हणजे आपण जर अनुसरली किंवा त्याचं अनुकरण केलं, तर एकूण समाजामध्ये, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये क्रमाने पापबुद्धीला ओहोटी लागायला हवी, निदान तिची चिन्ह तरी दिसायला हवी. ते जर झालं, पापबुद्धीच निघून गेली, तर पापाचा प्रश्न येणार नाही. आणि इथे पाप याचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या, तुकोबांनी पापाची फार सर्वसमावेशक व्याख्या केलेली आहे. भीमसेन जोशींच्या मुखामधनं आपण तो अभंग अनंत वेळा ऐकलेला आहे. पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा. दुसऱ्या व्यक्तीला किंवा कुठल्याही जीवाला वाचेने, बुद्धीने, करणीने, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक, भावनिक कोणत्याही प्रकारे दुःख पोचवणं, पीडा देणं हे पाप आहे. ही जी तुकोबांनी व्याख्या केलेली आहे पापाची, ज्ञानदेव म्हणतात नामच नाही पापाचे ऐसे गेले, ही जर आमची जीवन रीत बनली तर पापबुद्धी नाहीशी समाजातनं होऊन हळूहळू ती बुद्धी सात्विक होण्याकडे प्रवास सुरू होईल आणि मग आमच्या जीवनाचा एकूण गुणात्मक दर्जा उंचावेल. ही ज्ञानदेवांची अभिप्रेत कल्पना भक्तीची आहे. आणि हे करण्यासाठी सगळ्यात मोठा जो ज्ञानदेवांचा आजच्या भाषेमध्ये म्हणजे षटकार आहे की हे करण्यासाठी, ही भक्ती साधण्यासाठी
कुठलाही संसार वगैरे सोडावा लागत नाही. किंबहुना ज्याला आम्ही अध्यात्म म्हणतो, ज्याला आम्ही परमार्थ म्हणतो, ज्याला आम्ही उपासना म्हणतो, त्याच्याकरता आवश्यक असणारी जी एक बाब आहे वैराग्य, ते वैराग्य हे प्रपंचाचा त्याग करून मिळत नाही. किंबहुना उत्तम पद्धतीने केलेल्या प्रपंचाचं ते मधुर फळ असतं, हे ज्ञानदेव सांगतात. हा ज्ञानदेवांचा सर्वोच्च उपहार आहे. ही ओवी 18 अध्यायातली आहे. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे, त्या 2 ओव्या आहेत, त्या सलगपणे आपल्याला बघायला लागतात. पहिली ओवी अशी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होया पारा तोषा लागी. ही ओवी बहुतेकांना सगळ्यांना पाठ असते. लहानपणापासून या ओवीचा आपल्या मारा झाला असतो की अरे त्या सर्वात्मक जो परमात्मा आहे त्याला वेगळी फुलं फळं वगैरे काही लागत नाही, धूप दीप उपचार हे वेगळे लागत नाही, त्याला निरांजन उत्पत्ती काही लागत नाही. हातून घडलेलं जे काम आहे ते शुद्ध बुद्धीने करून प्रत्येक कर्म त्याला अर्पण करणं, अशी कर्मरूपी फुलांनी बांधलेली पूजा त्या सर्वात्मकाला प्रिय आहे. हे आम्हाला कानी कपाळी ओढून सांगितलेलं असतं. ह्या पूजेचा परिणाम काय आहे की जो चिरस्थायी आहे ते त्याच्या पुढच्या ओवीत आहे, जी ओवी कधीच कोणी सांगत नाही आणि त्या ओवीकडे फारसं लक्षही जात नाही. ती ओवी अशी आहे, मग संतोषोनी तये पूजे या मग संतोषोनी तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. पसाय म्हणजे प्रसाद. ज्ञानदेव असं म्हणतात की शुद्ध बुद्धीने अतिशय प्रामाणिकपणे वाट्याला आलेलं काम निरपेक्ष बुद्धीने अहोरात्र करणं, ही कर्मरूपी पूजा ज्याने त्या सर्वात्मक ईश्वराची जीवनभर मानलेली आहे, त्या पूजेने तो परमात्मा संतुष्ट झालाय. याची खूण काय, मग वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. उत्तम पद्धतीने आचरण केलेल्या गृहस्थ धर्माचं किंवा गृहस्थाश्रमाचं अत्यंत गोड मधुर फळ म्हणजे वैराग्य आहे. वैराग्यामुळे प्रपंचाचा त्याग करून वैराग्य हाती लागत नाही, हे ज्ञानदेव ठणठणीतपणे स्पष्ट करतायत. उत्तम पद्धतीने आम्ही लौकिक जीवन जगणं, ज्या प्रपंचामध्ये आम्ही आहोत तो प्रपंच हा नीतिमान असणं, पापबुद्धीचा लवलेश त्याच्यामध्ये नसणं आणि स्वहित आणि त्या स्वहिताबरोबर परहिताचीही जपणूक करण्याची सर्वव्यापक दृष्टी डोळ्यासमोर ठेवून जीवन व्यतीत करणं. ह्या पद्धतीने ज्याने आपलं लौकिक जीवन व्यतीत केलेलं आहे, असा ज्याचा प्रपंच सुफल आहे, नीतिमान आहे, त्या गृहस्थाला त्याच्या त्या कर्मरूपी पूजेमुळे संतुष्ट झालेल्या परतत्वाने सर्वात्मकाने प्रसाद म्हणून त्याच्या उंजळीमध्ये जे दान घातलेलं आहे त्याचं नाव वैराग्य आहे. हा ज्ञानदेवांचा, ज्याला आपण पॅराडाइम शिफ्ट म्हणतो, की पूर्ण विचार ज्ञानदेवांनी बदलून टाकलेला आहे. इथे अनंत कवडसे आहेत. याच्या मुळाशी चिदविलासाची जीवनदृष्टी आहे. म्हणून चिदविलास हा केवळ बौद्धिक करामतीचा किंवा कसरतीचा ज्ञानदेवांचा भाग नाहीये. चिदविलास सिद्ध करून ज्ञानदेव एक पर्यायी जीवनदृष्टी मानतात की ज्या जीवनदृष्टीमध्ये मोक्षाची असोशी नाही, ज्या जीवनदृष्टीमध्ये प्रपंचाचा त्याग नाही, ज्या जीवनदृष्टीमध्ये कर्मकांडाला स्थान नाही, ज्या जीवनदृष्टीमध्ये पापबुद्धीचा सतत होत जाणारा ऱ्हास आहे, अशा जीवनदृष्टीतनं व्यतीत झालेला जो लोकव्यवहार आहे तो लोकव्यवहार म्हणजे ज्ञानदेवांचा चिदविलास आहे. हे पर्यायी दर्शन ज्ञानदेवांनी सिद्ध केलेलं आहे. ह्या भावनेने आज आपण जगतो का, हा प्रश्न आहे. जर आम्ही असं म्हटलं की अहो आम्हाला ह्या जगामध्ये, या जगामध्ये आम्ही जगतो हे अंतिम आहे, हे सत्य आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं दुसरं काहीही नाही चांगलं की जे मेल्यानंतर आम्हाला साध्य करायचं. मी एक फक्त मला मोह आवडत नाही म्हणून ओळख सांगतो. ज्ञानदेवांचा एक अभंग आहे, म्हणजे आपण ज्ञानदेवांना माऊली हे नाव सर्व अर्थाने शोभून दिसतं. कुठेही ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये कडक किंवा कठोर शब्दाचा कटुतेचा लवलेश सुद्धा नाही. ते ज्ञानदेव सुद्धा एका पराकोटीच्या क्षणी, ज्ञानदेवांचा एक अभंग असा आहे,
मोक्ष मेल्या पाठी होईला आभासी, म्हणती ते एका अति मूर्ख. म्हणजे ज्ञानदेवानं सुद्धा मूर्ख हा शब्द वापरल्याखेरीज गत्यंतर राहिलं नसावं. ज्ञानदेव असं म्हणतात की आम्ही मेल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळेल, या भावनेने ऐहिक जीवन जो कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो तो मूर्ख आहे. का? कारण ह्या जीवनाच्या पलीकडे आणखी मोक्ष नावाची दुसरी गोष्ट नाही. का? कर्ममय जीवन जगणं हाच मोक्ष आहे. तुकोबा म्हणतात की तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळची नाश अहंकाराचा. तुकोबा ज्ञानदेवांचीच भाषा आणखी स्पष्टपणे मांडतात. महाराज असं म्हणतात की पंढरीला गेल्यानंतर पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघितल्याचं किंवा कळस दृष्टीला पडल्याचं सगळ्यात मोठं फलित काय? अहंकाराचा नाश हे फलित आहे. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळची नाश अहंकाराचा. याचा जर आपण अन्वय लावला तर देखिल्या कळस नाश अहंकाराचा तात्काळ हाची मोक्ष तुका म्हणे. अहंकाराचा नाश हाच मोक्ष आहे. तो ह्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायचा असतो. आणि ते जर साधलं तर आमचं जीवन पापबुद्धीचा स्पर्श न किंवा पापबुद्धीपासून अस्पर्शित राहील. ते कर्ममय बनेल आणि हातामधून घडलेलं प्रत्येक कृत्य की त्या सर्वात्मकाची पूजा आहे या भावनेनं झाल्यामुळे अखंड अंतःकरणामध्ये वैराग्य नामे विराग वृत्ती ही ठाण मांडून राहील. आणि पापबुद्धीचा नाश झाल्यामुळे संपूर्ण आमचा लोकव्यवहार हा शुद्ध बनेल. ही संपूर्ण जीवनदृष्टी जी आहे याचं नाव चिदिविलास आहे. ज्ञानदेवांचं सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते हे आहे. या भावनेतनं आपण जगतो का हा पुढचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरी हा जो ज्ञानदेवांचा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवाने अनंत पद्धतीने हे मांडले की ज्या जगामध्ये आम्ही जगतो त्या जगापेक्षा वेगळं दुसरं काही आता गाठायचं म्हणून शिल्लक नाही. ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण रंगरूपामधनं काय दिसतं तर ज्ञानदेवांमध्ये आणि पर्यायाने या संपूर्ण भागवत धर्माच्या परंपरेमध्ये जी सर्वसमावेशकता आहे, समाज प्रबोधनाची जी प्रेरणा आहे, आपला स्थायी भाव टिकवून धरत नवीन प्रवाह स्वीकारण्यासाठी लागणारी जी उदार मनस्कता आहे तिचं दर्शन घडवणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. मी फक्त एक उदाहरण देतो, आपण अखेरच्या टप्प्याकडे आपल्या बोलूया. ज्ञानदेवांची गोवी आहे. त्या ओवीचा म्हणजे मी ती फक्त एवढंच करता घेतोय कारण समजा मला माहित नाही श्रोत्यांमध्ये कशा साधारणपणे आपला श्रोतृवृंदाचा चेहरा नेमका कसा आहे याची मला कल्पना नाही. पण विशेषतः जी तरुण पिढी आहे आणि तरुण पिढीने किंवा माझ्या वयाचे जे लोक आहेत की जे आता म्हणजे वानप्रस्थाच्या उमऱ्यावरती आहेत, त्या सगळ्यांना प्रश्न असा पडतो की अहो 1990 साली आमच्याकडे उदारीकरण आलं, जागतिकीकरण सुरू झालं, सगळे जगाच्या सीमा खुल्या झाल्या, जगाचं रूपांतर एका मोठ्या खेड्यामध्ये झालं, परकीय आचार विचार पेहराव संस्कृती मूल्य परंपरा आहार पद्धती यांचा आमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावरती समावेश झाला. आता आमचं जे काही स्थायी होतं, आमची जी काही परंपरा होती ती परंपरा आता जणू हळूहळू लयाला जाणार, सगळी सरमिसळ होणार. मग आपण आता ह्या सगळ्या नवीन प्रवाहाला कसं तोंड द्यायचं, म्हणजे हा जो एक आता अनेक लोकांच्या मध्ये हा भाव दिसतो की अहो जागतिकीकरण आता काय पेहरे बदलले, सगळंच बदललं, आता आमचं म्हणून जे काही आहे तुम्ही त्याला भारतीयत्व म्हणा किंवा काही म्हणा हे कुठे शिल्लक आहे. म्हणजे एकीकडे उदार होत असताना कक्षा विस्तारल्या की नवीन प्रवाह आमच्यामध्ये येऊन मिळणार आणि ते प्रवाह येऊन आपल्याला मिळायला लागले की आपला मूळ म्हणून जो काही स्थायी भाव आहे, जो काही स्थायी स्वभाव आहे, जो काही स्थायी साठा आहे मूल्यांचा, त्याला मग कुठेतरी तो पातळ व्हायला लागणार का, त्याचं विघटन व्हायला लागणार का. म्हणजे आपला स्थायी भाव टिकवत बदल कसा पचवून घ्यायचा हा सगळ्यांच्या पुढचा प्रश्न आहे.
ज्ञानदेवांनी याला एक फार सुंदर ओवी आणि दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानदेवांची ती जर दृष्टी आपल्या हस्तगत करता आली तर संस्कृतीच्या किंवा कोणत्याही नवीन जीवन रीतीच्या प्रवाहांना सामोरं जाताना आपल्याला भीती वाटणार नाही, एकतर आपल्याकडे अहंगंड पण येणार नाही आणि न्यूनगंडही येणार नाही. ज्ञानदेवांची अप्रतिम ओवी आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की का आपुला ठावो सांडिता आलिंगी जे चंद्रू प्रकटता हा अनुरागो भोगिता कमोदिनी जाण. अत्यंत म्हणजे ज्ञानदेवांमधला कवी इथे परिपूर्णपणे दिसतो. ज्ञानदेवांनी फार लोभस उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की कल्पना करा, विस्तीर्ण तळ आहे, तळ्यामध्ये अनेक प्रकारची कमळाची म्हणजे कमळ आहेत. पौर्णिमेचा दिवस आहे, पौर्णिमेची रात्र आहे, रात्र हळूहळू चढतीये आणि चढत्या रात्री बरोबर तो चंद्रमा असा हळूहळू हळूहळू हळू माथ्यावरती येतोय. पूर्ण चंद्र ज्यावेळी त्याच्या संपूर्ण सकळ तेजाने जेव्हा माथ्यावरती तळपायला लागतो मध्यरात्री, त्यावेळी त्या चंद्राकडे बघून त्या तळ्यामधली कमळ सुद्धा आनंदाने फुलून येतात. इतका त्या दोघांच्या मध्ये प्रेमाचा जिव्हाळा आहे, ओलावा आहे की तो तिथे आलाय. त्याचा आनंद तळ्यामधल्या कमळाला इतका झालाय की त्याचं स्वागत करण्यासाठी त्याने त्यांच्या जणू पाकळ्या रूपी मिटलेले हात आता विस्तारले. तसं आपण एखाद्या माणसाला मिठी मारण्यासाठी दोन्ही हात आपले बाहू सरसावतो, ज्ञानदेव असं म्हणतात तसं सहस्त्र हातांनी कमळ फुलली आहेत आणि त्या चंद्राला आलिंगन द्यायला ती उत्सुक आहेत. म्हणजे स्वीकार आहे, पण स्वीकार आपलं स्वस्थान न सोडता स्वीकार आहे. का आपुला ठावो सांगिता, त्या चंद्राला भेटण्यासाठी कमलिनी आपलं तळ सोडून त्याच्या मागे पळत जात नाही. तिचं आपलं स्वत्व म्हणून जे आहे ते शाबूत राखत ती आलिंगी जे चंद्रू प्रकटता त्या चंद्राला इथूनच सहस्त्रावधी कमळांच्या म्हणजे पाकळ्यांच्या हातांच्या रूपाने आलिंगन देते. तसं आमचं जगणं अपेक्षित आहे की बदल हा होतच राहणार. संस्कृतींची, परंपरांची, भाषांची, पेहरावांची, जीवन रीतींची सरमिसळ ही जीवन व्यवहारामध्ये होतच राहणार. या सगळ्या सरमिसळीमधनं आपल्याला जे अपेक्षित आहे, जे आपल्या स्वभावाशी सुसंगत आहे, जे आपल्या स्थायी भावाला पोषक आहे तेवढंच घ्यायचं. आपला जो परंपरेचा ठेवा आहे त्याला कुठेही धक्का लागू न देता उदारपणे, उदार मनस्कतेने नवीन प्रवाह रिचवत राहायचं. ही जीवन दृष्टी आम्हाला कोण शिकवतं? ती तळ्यामधली कमलिनी म्हणजे कमळाची कळी शिकवते. ही जी सर्वसमावेशकता आहे, हा बदलाकडे, परिवर्तनाकडे, आदान प्रदानाकडे बघण्याचा एक जो अत्यंत उदार दृष्टिकोन आहे, ही जी सर्वसमावेशकता आहे, ही सर्वसमावेशकता हा ज्ञानेश्वरीचा स्थायी भाव आहे. ती ज्ञानदेवांची आद्य प्रेरणा आहे. आज गरज तिची आहे. ज्ञानदेवांची जी ज्ञानदेवांनी फार सुंदर ओवी व्यक्त केली. ज्ञानदेव म्हणतात की अहो ते कृष्णार्जुने मोकळी गोठी चावलली जे निराळी ते व्यासे केली करतळी घेवो ये ऐसी कैसा विश्वाच्या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा निला देवे म्हणून व्यासोक्तीचा थोरू विश्वाधाला उपकारू श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. ज्ञानदेवांनी व्यासांचे ऋण मानलेले आहेत. का मानलेत? ज्ञानदेव असं म्हणतात अहो कृष्णार्जुने मोकळी गोठी चावलली जे निराळी ते व्यासे केली करतळी घेवो ये ऐसी. ज्ञानदेव असं म्हणतात की अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी त्या भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती जो काही त्याला बोध केला तो एरवी हवेत विरून गेला असता, कारण ते शब्द होते. व्यासांचे आमच्यावरती उपकार असे आहेत की व्यासांनी तो बोध गीता नावाच्या एका ग्रंथरूपाने, शब्दरूपाने महाभारतामध्ये समाविष्ट करून आमच्यासाठी जतन केला. कुणासाठी केला हा पुढचा प्रश्न आहे. तिथे ज्ञानदेवांचं खरं जो ज्ञानदेवांमधला जो समाज मनस्क संत आहे तो इथे दिसतो आणि ती सर्वसमावेशकता तिथे प्रतीत होते. ज्ञानदेव असं म्हणतात अहो शब्दे जे न घडे, अहो शब्दे जे न नव्हे ते घडून या अनुष्ठुभे स्त्री शूद्र आदी प्रतिभे सामावले. ज्ञानदेव असं म्हणतात की अहो ही गीता व्यासांनी कुणाकरता केली? कृष्णरूपी बोध जो आहे की कृष्ण मुखामधनं उमटलेला बोध जो आहे तो शब्दबद्ध करण्याचा खटाटोप का केला व्यासांनी? कुणासाठी केला?
स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले. तत्कालीन कठोर अशा भेदप्रवण समाज व्यवस्थेने ज्ञान व्यवहारापासून आणि म्हणून ज्ञानातलं जे सक्षमीकरण होतं व्यक्तिमत्वाचं, त्या सक्षमीकरणापासून वंचित राहिलेले जे सगळे समाज समूह आहेत, ज्यांना शूद्रादिशूद्र म्हणून त्या काळामध्ये वर्णन त्यांचं केलं गेलं, ते शूद्रादिशूद्र आणि चारही वर्णांमधल्या स्त्रिया ह्या ज्या तत्कालीन समाज व्यवस्थेने ज्ञान व्यवहारापासून पर्यायाने ज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या सक्षमीकरणापासून ज्याला दूर ठेवलेलं होतं, त्यांच्यापर्यंत ते ज्ञान पोचवण्यासाठी व्यासाने हा खटाटोप केलेला आहे. एरवी शब्दे जे न लभे ते घडून या अनुष्ठुबे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामावले. कृष्णार्जुनाचा जो संवाद झाला त्यातून व्यक्तीला जगण्याची एक जी प्रेरणा, कर्तव्य सन्मुखता, परिणामांचा विचार न करता आलेलं काम निष्ठेने करण्याची जी एक प्रेरणा आणि त्या प्रेरणेसाठी आवश्यक असणारं जे आत्मबळ अर्जुनाला मिळालं कृष्णाच्या बोधामुळे, ते आत्मबळ, ती प्रेरणा, ती झुंजार वृत्ती स्त्री शूद्रादी प्रतिभे समाविले समाज व्यवस्थेने तिरस्करणीय मानलेल्या उपेक्षित वंचितांना जीवनाधार पुरवण्यासाठी व्यासांनी हा सगळा खटाटोप केला. ही ज्ञानेश्वरीची दृष्टी आहे. ज्ञानदेवांची प्रेरणा ही आहे जी ज्ञानदेवांनी मालिये जे उते नेले ते उते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले हो आवेगा. त्याला असं म्हणतात की हो, पाण्या शेतामध्ये सुटलेलं माळ्याने पाणी आपल्या वाटेने जात, पण ते काय करतं, जाताना ते जीवन फुलवत जातं. एवढंच नाही, पाण्याचा दुसरा गुणधर्म आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की रस्त्याने पाणी जात आहे, वाहणारं पाणी सतत पाण्याच्या प्रवाहामध्ये किंवा पाण्याच्या त्या पाटामध्ये कुठेतरी खड्डा असेल तर पाण्याचा प्रवाह आपण बघा हा साधा व्यवहार आहे, पण ज्ञानदेवांचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे याचं लक्षात येतं. ज्ञानदेव म्हणता बघा तुम्ही, तर पाणी जातं, रस्त्यात कुठे खड्डा असेल ना, पाणी आधी त्या खड्ड्याकडे वळतं, तो खड्डा भरतो मग पुढे निघून जातं. ज्ञानदेव म्हणतात तसं आमचं जगणं असलं पाहिजे. ही प्रेरणा ज्ञानेश्वरी आपल्याला देते. ज्ञानदेवांची ओवी आहे, निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे या. ज्ञानेश्वरीची प्रेरणा ही आहे की निम्न भरलिया उणे. ज्ञानदेवांनी तिथे हा दृष्टांत दिलेला आहे की पाटातनं जाणारं पाणी रस्त्यामध्ये कुठेतरी खड्डा असेल, खड्डा आहे याचा अर्थ तिथे उपेक्षा आहे, तिथे वंचितता आहे, तिथे अभाव आहे. खड्डा का तयार झालाय, कारण त्यातली माती कोणतरी दुसरीकडे टाकली. म्हणजे मातीचा अभाव जो आहे तो निम्न भरलिया उणे, तिथे काहीतरी उणा आहे, तिथे काहीतरी कमतरता आहे. ते भरल्याखेरीज पाणी ढळोची नेणे, तो खड्डा भरल्याखेरीज पाणी एक रेसभर सुद्धा पुढे जात नाही. तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे या. तसं ज्ञानेश्वरीचं जे हृदगत आहे ते ज्याला कळलं, ती सर्वसमावेशकता, वंचितांबद्दलची ती करुणा, त्या वंचितांना योग्य शस्त्र हातामध्ये देऊन त्यांचं सक्षमीकरण घडवण्याची पूर्णपणे जी एक विजिगीषू वृत्ती आहे, ती वृत्ती ज्याच्या जीवनामध्ये उतरली त्याचा जीवनव्यवहार कसा असेल, ज्ञानदेव म्हणतात त्या पाण्यासारखा की वाटेमध्ये तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे या. तसा आपल्या परिसरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये जे उपेक्षित आहेत, वंचित आहेत, श्रांत आहेत, जीवनाची लढाई करून थकलेले आहेत, त्यांचा संतोष आपल्या परीने पोचवल्याखेरीज जो आपली प्रगती करत नाही, ज्ञानदेव म्हणतात त्याला ज्ञानेश्वरीचं हृदगत कळलं. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून फक्त म्हणतो, आज संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आमच्या विषमतेचा जो प्रचंड मोठा समस्या आहे, मोठी समस्या जी आहे की जी शिक्षणातली काय म्हणू दरी आहे, शिक्षणातली आहे, उत्पन्नातली आहे, राहणीमानातली आहे, आहारातली आहे, पोषणातली आहे. ही जी विषमतेची दरी आहे ही जर भरून काढायची असेल तर कुठली जीवनदृष्टी आम्हाला अभिप्रेत आहे? ज्ञानेश्वरीची जीवनदृष्टी सांगते ती अभिप्रेत आहे. निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे. ज्ञानेश्वरीचं पारायण ह्याच्याकरता आहे, ज्ञानेश्वरीचं वाचन ह्याच्याकरता आहे. ही प्रेरणा देणारा ग्रंथ आणि त्या प्रेरणे मागची जी सर्वसमावेशकता आहे, जे एरवी देन लभे ते घडोनिया अनुष्ठुबे स्त्री शूद्रादी प्रतिभे सामावले,
ही ज्ञानी पुरुषाची अपेक्षा आहे. आणि ते जर करायचं असेल, ज्ञान हे जर सक्षमीकरणाचं साधन असेल, तर ते ज्ञान हे लोकभाषेमधनं आलं पाहिजे. हा ज्ञानदेवांचा आग्रह ज्ञानेश्वरीमध्ये दिसतो. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, त्यांच्यानंतर 200 वर्षांनी आलेले नाथ त्याच्याही पेक्षा आक्रमक भाषेमध्ये बोलतात की म्हणजे संस्कृत भाषा देवी केली, प्राकृत काय चोरापासून झाली? अरे संस्कृत देववाणी आहे, मग प्राकृत काय चोरांनी निर्माण केलेली भाषा आहे का? मग जे वंचित आहेत, ज्यांच्याकडे ज्ञान पचवण्याची ताकद इंग्रजीमध्ये आज नाहीये, त्यांच्याकरता ते ज्ञान तितक्याच सकसपणे त्या लोकभाषेमधून मांडण्यासाठी त्या लोकभाषेचं सक्षमीकरण करण्याची जबाबदारी आपण समाज म्हणून घेणार का? हा प्रश्न ज्ञानदेव ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहून आपल्याला विचारतात. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात की तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठिया केली शब्द सोपाने रचिती धर्मनिधाने निवृत्ती देवे, त्याचा अर्थ आहे की गीतारूपी जे जीवन सकारात्मक दृष्टीने, जीवन संघर्षमयतेने जगण्याची शिकवण देणारं जे गीताशास्त्र आहे, तो गीतारूपी ज्ञानाचा प्रवाह जणू ती नदी अविरत वाहतीये. त्या ज्ञानामध्ये डुबी मारून, त्या ज्ञान प्रवाहामध्ये स्वतःला म्हणजे स्नात करून त्या ज्ञानाने सक्षम बनण्याची इच्छा ज्यांच्या मनामध्ये आहे, अशांना ज्ञानदेव म्हणतात आजवर, म्हणजे ते अवतार घेईपर्यंत किंवा त्यांनी ज्ञानेश्वरी नामे गीता टीका प्राकृतामध्ये सिद्ध करेपर्यंत काय परिस्थिती होती? ज्ञानदेव असं म्हणतात की ती गीतारूपी ज्ञानप्रवाह हा अविरत या भूमीमध्ये शेकडो वर्षापासून वाहत आलेला होता. मात्र त्या प्रवाहामध्ये उतरण्याची जी वाट होती, त्या दोन्ही तटांवरती प्रचंड रान किंवा जंगल माजलेलं होतं. कशाचं? संस्कृत नामक एका जड जंबाल अनाकलनी म्हणजे सर्वसामान्य माणसाला न कळणाऱ्या भाषेच्या म्हणजे भाषारूपी जंगलांनी त्या प्रवाहाचे दोन्ही तट हे व्यापलेले होते. त्यामुळे प्रवाह आहे, ज्ञान आहे, पण तिथे उतरता येत नाही कारण भाषेची अडचण आहे. ज्ञानदेव म्हणतात माझे सद्गुरू जे आहेत ना, ते परमकृपाळू आहेत. त्यांनी काय केलं? त्यांनी मला सांगितलं की अरे इथे काहीतरी आपल्याला आजच्या भाषेमध्ये इंटरव्हेन्शन, हस्तक्षेपाची गरज आहे. ज्ञानदेव म्हणतात तेच मी केलाय. काय केलाय? तिने संस्कृताची गहने तोडोनी मराठिया केली शब्द सोपाने रचली धर्मनिधाने निवृत्ती देवे. अहो, त्या संस्कृत रूपी गहन भाषेच्या निबिड वनामधनं त्या ज्ञानप्रवाहापर्यंत पोचून स्वतःचं सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी उत्सुक असणाऱ्या लोकांना त्या प्रवाहापर्यंत सुखरूप जाण्यासाठी मराठी शब्दरूपी मी पायऱ्या निर्माण केल्या. तोडोनी मराठिया केली शब्द सोपाने रचली धर्मनिधाने निवृत्ती देवे. आणि त्याच्यासाठी संपूर्ण संतांच्या मांडलीचा हा लोकभाषेचा आग्रह आहे. आणि ती लोकभाषा ही ज्ञानभाषा बनवण्यासाठी तिला सक्षम करण्याची जबाबदारी संत परंपरेने पेललेली आहे. तो फक्त शेवटचा मुद्दा मांडून आपण थांबूया. ज्ञानदेवांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. ती ज्ञानदेवांना संस्कृत येत नव्हतं म्हणून लिहिली नव्हती. मी आता पुरावा देतो आपल्याला. आपण जर ज्ञानदेवांचा अमृतानुभव बघितला तर अमृतानुभवामध्ये पहिले 5 श्लोक हे संस्कृत आहे. यदक्षरम मनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन्यवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये गुरुत्याख्यया लोके साक्षात विद्या ईशांकरी जयता ज्ञानमस्तस्यै तयाद्रयै निरंतरम. असे 5 श्लोक हे पहिले संस्कृतामध्ये आहेत आणि पुढच्या 805 ओव्या या मराठीमध्ये आहेत किंवा प्राकृतामध्ये आहेत. ज्यांचा अमृतानुभवाशी फार परिचय नाही ना, ते पहिले 5 नमनाचे श्लोक संस्कृतमध्ये बघितले की म्हणतात हे जावं हा ग्रंथ संस्कृतच आहे बरं का, त्याच्या वाचायला जायलाच नको. तसं नाहीये. पहिले 5 श्लोक संस्कृतामध्ये आहेत, पुढचे 805 श्लोक मराठीमध्ये आहेत. ज्ञानदेव तत्कालीन विद्वज्जनांना, ज्यांना भाषेचा अहंगंड आहे, ज्यांना संस्कृत ह्या ज्ञानभाषेमध्ये आपण रचना करतो किंवा बोलतो याचा ज्यांना अहंगंड आहे, त्यांना ज्ञानदेवांनी मारलेली त्यांच्या पद्धतीने ही चपराक आहे की मी सुद्धा मनामध्ये आणलं तर संस्कृतामध्ये रचना करू शकतो. ही चुडूक पहिल्या 5 संस्कृत श्लोकांमध्ये आहे. पण मी जर ते केलं तर माझा संपूर्ण ज्ञानव्यवहार पुन्हा संकुचित ज्ञान विश्वाला आवाहन करण्यापुरता सीमित होईल. मला ते तट फोडून
सर्वसमावेशक बनायचं आहे. समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत मला हे ज्ञान पोचवायचं आहे, म्हणून मी ते मराठीमध्ये मांडतोय. म्हणून पहिले 5 श्लोक संस्कृतामध्ये आहेत, पुढचे 805 ओव्या या मराठीमध्ये आहेत. तोच झगडा आज एकेकाळी देववाणी संस्कृत आणि प्राकृत किंवा मराठी ही देशी भाषा, आज तोच संघर्ष आमच्या पुढे इंग्रजी आणि मराठी किंवा कोणतीही परकीय भाषा आणि मराठी असेल. जर आम्हाला मराठी ज्ञानभाषा बनवायची असेल तर तिचं सक्षमीकरण करावं लागेल. ही प्रेरणा कोण देत आहे? ही प्रेरणा ज्ञानेश्वरी देते. आणि म्हणून आज हा एवढा सगळा जो दिव्य वारसा आमच्या बरोबर आहे, या वारशाशी आपण नातं कसं जोडतो, या सगळ्या परंपरेमधून कोणत्या प्रेरणा आपण घेतो, त्या प्रेरणांचं डोळं जागरण आपण आपल्या जीवनामध्ये घडवतो का, या विचाराला खऱ्या अर्थाने चालना आणि बळकटी देण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की लोकमान्य सेवा संघ आणि ज्ञानेश्वरी अभ्यासक मंडळ यांच्यासारख्या संस्थांच्या उपक्रमामधून, योगदानांमधनं हे जे आदान प्रदानाचे जे काय म्हणून प्रसंग आयोजित केले जातात, त्याचा हेतू तो आहे. त्यामुळे गेली म्हणजे 2010 सालानंतर म्हणजे जवळपास आता त्याला 22 वर्ष होतील किंवा 21 वर्ष तर नक्कीच झाली. हे 21 वर्ष हे जे भाषणांची किंवा व्याख्यान रूपी संवादाची जी परंपरा या 2 संस्थांनी जीवित ठेवलेली आहे, तिला मी अत्यंत मनपूर्वक धन्यवाद देतो, अभिवादन देतो. आणि शेवटी ज्ञानेश्वर असतील अथवा ज्ञानेश्वरी असेल, ही जी परंपरा आहे ना, या परंपरेचे आपण सर्वार्थाने लायक वारस बनायचं का हमाल बनायचं, हे आपण आपल्याला ठरवायचं आहे. मला असं वाटतं, हमाल होण्यामध्ये मी इथे कष्टाची कुठेही उपेक्षा करत नाहीये. आपल्याला जर डोळस वारस बनायचं असेल तर ज्ञानेश्वर असतील, ज्ञानेश्वरी असतील, नाथ असतील त्यांचं भागवत असेल, नामदेवराय असतील त्यांचे अभंग असतील, तुकोबा असतील त्यांचा गाथा असतील, हे काय सांगतायत, त्याच्या मागच्या प्रेरणा कोणत्या आहेत, त्यातून कोणती जीवनदृष्टी प्रसृत होतीये आणि ती आपल्या आजच्या जगण्याशी आपण तिचा सांधा जोडतोय का आणि तो डोळसपणे जोडतोय का, हे बघण्याची आजची गरज आहे. त्या गरजेची पूर्तता करणारा हा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये आपण मला निमंत्रित करून सहभागी करून घेतलं, याबद्दल मी आपला अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. माझ्या बाकीच्या गेल्या एक 8-10 दिवसातल्या व्यस्ततेमुळे विशेषतः राधाताईंना खूप त्रास झाला संपर्क साधण्यामध्ये. त्या किंवा वसुराताई यांना शेवटपर्यंत खूप टेन्शन आलं की आता काय होणार आहे, म्हणून हा जो सगळा त्रास प्रसंगावशात त्यांना झाला, त्याबद्दल मी अत्यंत मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण या माध्यमातून आपल्याशी भेटण्याचा योग आला, संवाद साधता आला, तशी संधी आपण मला दिलीत, त्याबद्दल अत्यंत मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राणा मॅडम, आपण सूत्र आपल्याकडे घ्यायला हरकत नाही, आता माझं झालंय. हॅलो, सगळं ऑन आहे, सगळं ऑन आहे, काही गरज नाही. पहिल्यापासून दिसतात.
न्यू स्टूडियो को ते है ना? हा. नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद अभयजी. उपचाराशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. आभाराच्या या औपचारिकतेची पूर्तता करण्यासाठी मी स्त्री शाखेची अध्यक्षा नीमा नवलकर आम्हा सर्वांच्या वतीनं अभयजी आपल्या मनापासून ऋण व्यक्त करते. ज्ञानेश्वरी आणि आपण या विषयाच्या पलीकडे जाऊन त्यातले अतिशय सरळ असे नातेसंबंध सुरेख पद्धतीने आपण उलगडलेत. आपण म्हणतो ज्ञानेश्वरी हा सौंदर्याचा आविष्कार, पण सोन्याला आपलं सोने पण मिरवावं लागत नाही. जेव्हा ते कळतं तेव्हा ते सहज लखलखतं. तर असं ज्ञानेश्वरीचं लखलखतं सौंदर्य तुम्ही सुरेख शब्दात मांडलं. त्याची झळाळी आणि चैतन्य आमच्यापर्यंत पोहोचवलं. या सर्व नात्यांमधून मिळणारं एक अभय तत्व तुमच्या नावा इतकं सहजतेनं आमच्यापर्यंत पोहोचलंही. तेव्हा पुन्हा एकदा आपले खूप आभार. तसंच ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळाच्या विश्वस्त आणि या कार्यक्रमाच्या सह आयोजक आदरणीय मुक्ताताई केणेकर यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडू शकला. आलोक हर्डीकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी तांत्रिक बाजूही समर्थपणे सांभाळली. त्यासाठी त्या सर्वांचे आभार. आणि अर्थात रसिक श्रोत्यांशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मंडळी आपले सर्वांचेही खूप खूप आभार मानते. पुढच्या कार्यक्रमात अशाच उत्साहाने आपण सहभागी व्हाल याची खात्री बाळगते. या कार्यक्रमाचा समारोप करत असताना एक मात्र नक्की, ज्ञानेश्वरीची परिपूर्ती पसायदानाशिवाय होत नाही. तेव्हा स्त्री भेट तू भूता चला कल्पतरू
सुखिया झाला